आज आपण खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. कर्मिक बॉन्ड म्हणजे काय? किंवा बऱ्याचदा आपण आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करतो, की काही लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि अचानकपणे निघून जातात. तर हे का होतं? तर जनरली कुठलाही सोल ज्यावेळी बर्थ घेतो किंवा जन्माला येतो किंवा जेव्हा त्याचा या मटेरियल लाईफमध्ये पृथ्वीवरती जन्म होतो, त्यावेळी तो त्याच्या जीवनामध्ये जे लोकं कनेक्टेड असणार आहे, त्यांच्याशी तो अगोदरच बॉन्ड तयार करून येतो, की तेवढाच काळ तो त्या लोकांसोबत थांबणार आहे. आणि असं बऱ्याचदा होतं ॲक्चुअली, की कर्मिक बॉन्डमध्ये जोपर्यंत तुमचं त्या व्यक्तीशी पास्ट लाईफ कनेक्शन आहे, त्याची पूर्तता होत नाही, तोपर्यंतच तो व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये राहतो. जर तुमचं पास्ट लाईफ कनेक्शन खूप स्ट्राँग असेल, तर तो तो येणारा व्यक्ती जो आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, तुम्हाला खूप आनंद देतो, सुख देतो, समाधान देतो आणि त्याची पूर्तता करून तो तुमच्या लाईफमधून विथड्रॉ होतो. तसंच काही बॅड एक्सपिरियन्स पण आपल्याला येतात. सेम थिंग कुठेतरी तुमचं मागचं अपूर्ण कर्म राहिलेलं असतं त्या व्यक्तीसोबत. ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याच्याशी कनेक्शन करता. त्याच्यापासून तुम्हाला बॅड एक्सपिरियन्स येतात. कुठेतरी तुम्हाला गिल्टी वाटतं. कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक वाटतं. कुठेतरी तुम्हाला सतत त्याच पॅटर्नवरती तुम्हाला त्रास होतो. तर हे सगळे जे सायन्स आहेत ते अपूर्ण कर्माचे असतात. मग चांगलं असू दे, वाईट असू दे. सो ॲक्चुअली बर्थ घेताना तुम्ही एक सोल कॉन्ट्रॅक्टच करतात त्या व्यक्तींशी आणि पूर्ण लाईफमध्ये त्याच व्यक्तींशी तुमचं खूप स्ट्रॉंग कनेक्शन होतं. बाकीच्यांशी येतात, जातात, खूप जनरल नॉर्मल कनेक्शन्स येतात. तर त्यालाच आपण कर्मिक बॉन्ड म्हणतो. कर्मिक बॉन्ड तोपर्यंत रिलीज होत नाही, जोपर्यंत अपूर्ण कर्म तुमचं पूर्ण होत नाही, तोपर्यंत. म्हणून आत्ताचा जो बर्थ मिळाला याच्यामध्ये तुम्हाला कर्म वाढवायचं आहे, की ते स्टेबल ठेवायचं, की इम्प्रूव्ह करायचं हे तुमच्या हातामध्ये असतं. सो बेसिकली ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. कारण कुठलाही आत्मा जन्माला येताना ठराविक कॉन्ट्रॅक्ट करून येतो. जसं की मुलाने आईच्या आयुष्यातून निघून जाणं किंवा आईने मुलाच्या आयुष्यामधून निघून जाणं, तेवढंच त्यांनी सोल कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. कुठलंही नातं असू द्या, तेवढंच बॉन्डिंग असतं. तेवढंच त्यांचं मागच्या जन्मीचं अपूर्ण कर्म असतं. कधी-कधी आपण बघतो, की मूल जन्माला येतं आणि आई निघून जाते किंवा मूल जन्माला येतं आणि लगेच ते इथून निघून जातं. म्हणजे आईचं आणि त्या मुलाचं बॉन्डिंग तेवढंच असतं. सो ह्या हसबंड वाईफमध्ये असेल किंवा पती-पत्नीमध्ये बऱ्याचदा आपल्याला हे बघायला मिळतं, की तेवढ्याच काळापर्यंत ते एकत्र राहतात. अदरवाईज ते तिथून रिलीज होतात. याचं कारण एकच आहे, तुम्ही जन्माला येताना वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट करता आत्म्यांशी आणि तेच पूर्ण करण्यासाठी इथे तुम्ही जन्म घेता. सो ही खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. ही जर आपल्याला समजली, तर आपले जे अपूर्ण कर्म आहेत, ते खूप आपण चांगल्या पद्धतीने कंप्लीट करून कर्मविरहित किंवा कर्माची अपेक्षा न ठेवता कसं जीवन जगू हे यातून आपण शिकू शकतो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात ना, की अ, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. हे जर रहस्य जे आहे ते आपण जर लवकरात लवकर शिकलो, तर डेफिनेटली आपली कर्मापासून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. थँक